भाविकाची आवडी देवा भाविकाची आवडी देवा करे सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी कोडी सकळही घरी दारी वसे हरी विश्वांबरे भावजा हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळही निळा म्हणे संदेह नाही भक्ता पाहे यावरी हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळही अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुरदि प्रदेशम् विंध्रादिदेवे सदा स्तूयमानो समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव समाधिस्थ मूर्ति भजे ज्ञानदेव मनोजव मारुततुल्य वेगम् जितेन्द्रिय बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजं वानरायुधं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे नागेन्द्रहाराय तिरिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै शिवाय नमो शिवाय तस्मै नमो शिवाय शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्त्याच्या वाटा मज दावा वाया सुभटा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पाता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे Good.
कथे काळी आपण असावे जवळी भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशिकोडे सकळही घरी दारी वशे हरी विश्वांबरी भावजा हिंडे तया मागे पुढे नाशिकोडे सकळही निळामने संदेह नाही भक्ता पाहे यावरी हिंडे तया मागे पुढे नाशिकोडे सकळही विठाला हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 मोतीराम महाराज गुरुवर्य मारुती महाराज शिवा पार्वती पते हर 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 वा प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला भंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबार आहे. थोडा बेस कमी करा गेन आणि विकू द्या थोडा. जगद्गुरु तुकोबार यांचे पट्ट शिष्य असणारे अतिशय तुकोबा हा आता जमलं बघा असंच राहते. तुकोबारा यांचे पट्ट शिष्य श्री संत निळोबाराय आजच्या अभंगामधून देवाची आवड प्रतिपादन करतात. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा. फार जुनी परंपरा आहे बरं काही. सद्गुरु संत मोतीराम महाराज यांचा हा नियम आहे. महाराज इथं सेवा करायचं म्हणलं की भाग्यच पाहिजे कारण माऊली इथं मी लहानपणापासून येत होतो. हे गबू मामा आम्ही यायला गबू मामा म्हणायचं लहानपणी. आता ते प्रल्हाद मामा आहेत आता मोठे झाले त्याला गबू मामा म्हणायचं. मोतीराम भाऊजी तेव्हा का तिथं बसले ते यायचे की लहानपणी मारलं खूप त्या माणसाने मला तिथं ते बोर खायला घेऊन जायचे आणि मला म्हणायचे लई बोर इथं चल. त्या बोरी खाली इतके बोर मला वाटायचं की व्हायला भरपूर बोर इथं जायचं तर आंबट बोरी खालीच नेऊन बसवायचा. सगळे जण सगळे मामा इथं पत्र टाकलेले असायचे खूप खाली ते रंगा मामा आमचे आहे की नाही. त्या पत्र म्हणून ओळखू यायचे त्या माऊली खालून अशी ते त्याला ते साड्या वगैरे लय आनंद होता. मला तर वाटतं त्या सांगेमध्ये एक ते मकर संक्रांतीचे आपलं काय म्हणतात ते लक्ष्मीच्या पुढे खेळ राहते का नाही ते झुंबर तूर्ण अख्ख्या मंडपामध्ये इकडल्या साईडला असं एक मकर राहायचं. खूप जुना महाराज आनंदच वेगळा होता तो आहे का नाही. एकही माणूस राहायचं नाही आनंदानं काय मंडप काय सगळ्याच्या एकजुटीने आनंद करायचा. ही जुनी परंपरा आहे. मोतीराम रात्रभर कीर्तन चलायचे. ही मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. सगळे जण यायचे गावामध्ये आनंद वाटायचा. हा लहानपण आता सगळे जण मामा आहेत आता नंतर भाऊजी सगळे झाले. आता सगळे जण इथं बरं का कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे परमस्नेही परम आदरणीय
आपल्या परिसराचं भूषण नोहे नोहे ज्यांच्या हातामध्ये ताल आहे त्याला तालरत्न म्हणतात असे आमचे ज्ञानोबा माऊली महाराज यांना सुद्धा मी वक्ता त्यांनी एक साष्टांग प्रणिपात करतो. तसेच आपल्या परिसरातील वैभव आदरणारे 2 रत्न मिळाले महाराज तुम्हाला आहे की नाही. अतिशय गोड आवाज आणि सर्वसामान्य आमच्यासारख्या येड्या महाराजाला बरं का मला काय असं येत नाही एवढा ज्ञानी नाही मी पण एक संताच्या शब्दावरती विश्वास आहे. धरिती हे हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्याचा. संतांना हातामध्ये धरलं रे धरलं जगाचा बाप त्याची इच्छा पूर्ण करतोय बरं का. आज अभ्यामकामध्ये आपल्याला तेच बोलायचंय. कारण महाराज आपण कुठं संस्थेवर गेलेत का काय पण कुठं काहीतरी कीर्तन करायचं तुम्हाला कोणी भेटणार मला कोणी नेईना अशाचा प्रकार झाला. चला झालं बा भेटल बरं का आणखी फुल डोरची तसं नाही पण येतच का ना महाराज मी तेव्हा अल्पमती हीन अल्पज्ञानी आपले ज्ञानोबा माऊली महाराज निळेकर यांना सुद्धा वक्ता नाष्ट्याने साष्टांग प्रणिपात करतो. बाबा गोड साथ देतात तसेच या परिसराचं वैभव आदरणीय आमचे राजू महाराज सातेगावकर भाऊजी यांना सुद्धा वक्ता नात्यानं खूप खूप धन्यवाद देतो. तसेच आमचे प्रल्हाद मामा आधीच नाव घेतलं गबू मामा म्हणून मला दोन्ही आणखी एकदा घेतो. आमचे प्रल्हाद मामा आहेत. बाबा तुम्ही कुठले हे परवा इथला बर 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 नाव काय म्हणलं मंचक मामा. बाबाला सुद्धा लहान तुंडे मोठा घास बाबाला सुद्धा साष्टांग प्रणिपात करतो. पारव्याला मी आलेला आहे भरपूर वेळेस पुन्हा भेटतो आल्यावर तुम्हाला. आमचे भाऊजी बी इथं काय नाव ध्यानात राहिलं नाही. कोंडेबा भाऊजी तुम्ही आहेत का. कोंडेबा भाऊजीला धन्यवाद. पायावर साष्टांग माझ्या सोबत आलेत प्रल्हाद भाऊ आमचे लक्ष्मण मामा बी इथं बाप्पा ए तुम्ही दोघं शिरसमला आले होते ना का पत्ता लागला नाही का आले राजाहून निघून तुम्ही माप तिकडं फोन केला तुम्ही आपलं हा इकडं निघायला की नाही. तुझं नाव काय वागा प्रथमेश आणि तुझं प्रथमेश प्रकाश वागा. या दोघांसाठी एकदा टाळ्या वाजव माझ्याकडून वाजव. ह्या वयामध्ये असं एक वाया जात नाही महाराज. इकडं वागा दोघं येतं तू कीर्तन करायला ना आता तुला माझ्या इथं बोलवणार आहे मी बरं का. पण माझ्या कार्यक्रमाला जेव्हा भगवान शंकर बसताना मंदिरामध्ये त्यावेळेस तुला बोलणार आहे वागा माझ्या पक्क ध्यानात आहे बरं का. हे दोघं तिघं बी वागा. प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती 2-2 चोपदार आहेत बाबा. आणि हे आमचे अर्जुन मामा इथं तुमचं ना पट्ट सांगत इथलेच की हा आयो अविनाश बाबा. बाबा तुम्ही पार्वती तुमच्या सोबत आले बाबा तुम्हाला साष्टांग धन्यवाद. आमचे गेल्या वर्षी फोन केला होता माझ्या ध्यानात मी विसरभोळ्या माणूस आहे. हा एकनाथ बाबा इथं आमचे बाबा कुठले ते रुंजचे बाबा आहेत त्यांना धन्यवाद. आमचे मामाश्री इथं त्यांना बी रंगामामाचं तर न बघता आधीच नाव घेतलं 2-2 इनेकर इथं. आधी तर पहिल्यांदा जीन्स पॅन्टवरची इनेकर मी अर्धा घाबरून गेलो. तू कुठे गेले बरं झालं बापा म्हटलं कसं आहे जेथे जावे ते कपाळ सरीशे असं म्हणल्यासारखी माझी गत आहे. कारण त्याच्याकडे तरी काय चूक आहे. मी जन्मलो तेव्हा गावातला डीपी जळाला होता म्हणून अशी माई सांगत होती तेव्हा आपी साईस म्हणले तू जन्मायला याला आणि गावातला डीपी जळायला. त्याच्यामुळे झालं बघा चांगलं झालं आनंद वाटला. आता त्या निमित्ताने या ठिकाणी गोड साऊंड सिस्टीम छान आवाज दिला दादा. ईश्वराकडे प्रार्थना केली की तुमचं असंच भरभराटी हो छान गोड असेच कार्यक्रम भेटतो. तुमचं पण कुठलीही साऊंड सिस्टीम हे फरकंडा वाटतात ना शुक्लेश्वर हा नाव ऐकून आहे तुमचं छान गोड ऑपरेटिंग करतात. दादाला सुद्धा मनोभावी वंदन करतो. तसेच आमचे चॅनलवाले गजर कीर्तनाचा गजर नामाचा या यूट्यूब चॅनलसाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. गोड अशी त्या ठिकाणी वा किती मजा भाग्य म्हणा उजळले भाग्य. आता माझ्या कीर्तनाला शूटिंग व्हायला मला म्हटलं चांगलं बरं वाटलं बरं का है का ना आनंद. तरी सर्वांच्या आता तुम्ही सर्वजण उपस्थित बसला सर्वांच्या चरणी त्रिवार मस्तक ठेवतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला विठाला आपल्याला लई वेळ कीर्तन करायचं नाही थोडंच करायचं बरं का. तुमच्या पायाला कळ लागण्याच्या आधी सुट्टी देतो मी. कारण का दिवसभर कथा आहे परत जायचं यायचंय लांब. आता तुम्ही तेव्हा इथं होते आता वर जायचं यायचंय आणि मी तुमचा तळतळाट घेतच नाही का नाही. थोडी आणि गोड आपण थोडक्यामध्ये सर्वजण नको मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी
पायावरी वारकरी संताच्या या गोदावरीच्या पवित्र कुशीमध्येच असणार हे सांगवीथडी या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा परमस्नेह आदरणीय भागवताचार्य भागवत महाराज शास्त्री आळंदीकर यांच्या रजस्वी वाणीमधून आपण कथा श्रवण करत आहात. त्यानिमित्तानं ज्ञानेश्वरी पारायण आदरणीय सर्वांचे श्रद्धातान असणारे आमचे सकू अक्का पालमकर आहे का नाही. आका आले आका तुम्हाला कीर्तनाला कशाला आले मला बोलायचं बी कळायचं नाही आहे का नाही. येऊन बसल्या पुढे या ठिकाणी आकाच्या चरणी सुद्धा साष्टांग परिनिपात करतो. गोड असे त्या ठिकाणी महाराज सर्वजण या ठिकाणी म्हणतात आणि आजच्या अभंगामध्ये महाराज वर्णन करतात की देवाला नेमकं काय आवडतंय. बरे म्हणालेत कोण निळोबा आहेत. नेमका अभंगामध्ये अहो प्रत्येक जीव जन्माला आलेल्या जीवाला प्रत्येक जीवाला आवड वेगळी आहे पण आवड प्रत्येकाची भिन्न आहे का नाही. त्या ठिकाणी मनुष्याची आवड निर्माण केल्याच्या नंतर आता कधीतरी विचार करायला पाहिजे की आपण साधा नासका तुडका मुडका जीव घेऊन जन्माला आलो तर आपल्याला सुद्धा काही गोष्टी आवडतात आहे का नाही. कधीतरी विचार केला की जगाच्या बापाला काहीतरी आवडत असेल आहे का नाही. जगाच्या मालकाची आवड आहे आणि सांगणारे निळोबार आहेत. निळोबाराय म्हणतात बाबा रे विश्वाच्या मालकालाची जी आवड आहे त्याला फक्त काही लागत नाही भाव लागते ते भाविक आवडतात देवाला. अहो आपण जन्माला आल्या जीव महाराज एका एका जीवाला कोणाला काही आवडतंय कोणाला काही आवडतंय कोणाला गरम गरम खायला आवडतंय है का नाही. माझ्यासोबत एक भजनी आला होता कीर्तनाला आम्ही गेलो होतो तिकडं तांदळी म्हणून आहे केरू आहे का नाही राजू महाराज तांदळी केरू आम्ही तिकडे कीर्तनाला गेलो होतो आणि त्याचा जास्त परिचय तिकडे होता बाबा माऊली आणि तिकडे परिचय जास्त असल्यामुळे माऊली म्हणला महाराज म्हणला ओ अंगद महाराज म्हणलं काय बाबा अहो म्हणे या गावामध्ये मी लय दिवसापासून येतोय म्हणे आहे का नाही. म्हणले या घरी गेले की मला निवळ शिराच खायला करतात. अरे बाबा म्हणलं चांगले म्हणले कुठे तिथे शिरा केलेला आवडीनं सांगत होता माणूस आहे का नाही. आणि ते शिरा गोड करतात म्हणे खूप छान करतात मला लय शिरा तिथला आवडतंय. असं काहीतरी काळ गेला आणि काहीतरी कालांतराच्या नंतर त्याच गावामध्ये तो व्यक्ती गेला. काय करावं म्हणला कवाय गेल्याच्या नंतर अहो त्या माणसाने शिऱ्याचं एवढं वर्णन केलं प्रत्येक ठिकाणी त्या घरचा शिरा काढायचा बुवा प्रत्येक ठिकाणी नाही ना मला तिथल्यासारखा शिरा कुठे येत नाही. कालांतर काही गेला आणि मधामध्ये नंतर गेला आणि ते माणूस त्याच म्हणायलाय काय करावं म्हणला काय येडपट माणसं इथं आणि म्हणला गेलं की कवाय शिराच काय. मी म्हणलं का म्हणून तसं म्हणायला रे म्हणलं इतके दिवस तर तोंडाला पाणी आणून आणून सांगत होता ना लय तुपाचा शिरा करतात चांगला करतात खायला आता काय झालं तुला. महाराज म्हणला खरं सांगू का तेव्हा मला शिरा आवडत होता गोड खायला आवडत होतं पण आता शुगर झालाय म्हणलं आता काय सांगू मला खाला की मरतो. माणसाच्या आवडी बदलतात. मला सांगायचं काय नेमकं माणसाच्या आवडी बदलतात. जेव्हा ही सृष्टी निर्माण केली तेव्हापासून जगाच्या मालकाची एकच आवड आहे अजून बदलली नाही आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बदलणार आहे कोणती भाविकाची आवडी. देवाला भाविक आवडतात पण ते भाविक कोणता त्या योग्यतेचा आहे का त्याच्या मनात अहंकार आहे का गळ्यात टप्पूच्या टप्पू माळ घालून बरोबर वागतोय का नागपूर ते शिरपूर गंध लावून बरोबर राहतोय का प्रमार्ताचे आचारसंहिता तो व्यक्ती पाळतोय का सगळ्या गोष्टी येतात तरच भाव त्याच्या अंतःकरणात त्या योग्यतेचा आहे का. जगाच्या मालकाला भाव आवडला पाहिजे. आता मला सांगा आपण सगळे जण जन्माला आलो हे का नाही. आता पत्नीनं पतीच्या विच्छेसारखं वागाव का त्याच्या उलट वागाव. अय बेबूताई कस पतीची या मता हा बरोबर आहे की बाबा मला चुकलं तर सांगा बरं का मी आधीच म्हणलं की मी एवढा काय असा कीर्तन का. हा सगळेजण तुम्ही पतीच्या विच्छेसारखं पत्नीनं वागाव. आता मग देवाचे लेकर आहेत आपण देवाला आपल्या वडिलासारखं त्या बापानं जन्म घातलाय त्या विश्वाच्या मालकाच्या मनासारखं वागायला पाहिजे का नाही वागायला पाहिजे का नाही. मग आपण जर त्याच्या विच्छेसारखं वागलो तरच आपल्याला ते आवडेल ना. रमेश मामा एका गावला कीर्तनाला गेलो मी आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी संध्याकाळी मुक्काम पडला तेव्हा एवढं काही फिरणं नव्हतं काय ना आम्ही भजन करत फिरत होतो. सकाळी बसलो
आणि बसल्याच्या नंतर रात्रभर आराम केल्याच्या नंतर भजण्याचा संघ होता. आता ते भजण्या म्हणून मला लय टपूच्या टप्पू होता माणूस, तुम्हाला तेवढा जाड कोणी बी दिसना झालाय. आता टप्पू मग संध्याकाळी मुक्काम झाला. महाराज म्हणे उठा, उठलाव का, दिवस निघायला. हो म्हणलं बाबा उठलो. म्हणे ते मंजन दिलं, ह्याच्या पटलं दात घासले, बसले. म्हणले आता मी ताजं गरम गरम दूध काढतो म्हणले, आणि दूध काढल्याबरोबर काय करतो, चहा करता मस्त. चहा केल्याच्या नंतर तुम्ही जा. हो बाबा. अहो नेमकं मी तिथं घरी झाला म्हशीचं वगारू सोडायला. बाबा ते वगारू म्हशीला इकून सोडलं की तोंडाकून इकून याचं, इकून पाठी मागून इकून. त्यानं पहिल्यांदा म्हणलं तू असं का करायला रे, पुन्हा तिकून सोडले. म्हणलं बाबा, म्हणलं तुम्ही कपडे काढलेत, म्हणलं त्या माळा मोठ्या मोठ्या खाली लोंबायला. तर बाबा म्हणलं तुम्ही बनेल घाला अंगामध्ये, पुन्हा सोडा, ते भेता असेल. नाही महाराज म्हणला ते एकदा दोनदा म्हणलं असंच कसं होतंय मला. म्हणलं त्याला ते जरा ताळ्यावर आणतो म्हणलं, त्याला पुन्हा वगैरेला सोडलं म्हशीच्या. भाविक सांगायलो कसा आवडतोय गळ्यामध्ये. देवाचा भाविक कोणत्या योग्यतेचा पाहिजे. अहो पंढरपूरची वारी केली म्हणजे तो भाविक नाही ना, गंध लावला म्हणजे तो भाविक नाही. माणसाचे आचरण काय, वागतोय कोणत्या योग्यतेचा, ही बारीक गोष्टीचा तपास कर. अंतरीची आहा, ते मनातलं बघतंय, त्याला काय काय केलं ते. भल्या माणसा देवाला सारं कळतंय, ते मनामधलं ओळखीत आहे. काय केलं, कुठे गेलं, काय नाही. किती जणाला लबाड बोलल्या, किती जणाला थापा मारल्या. अहो चूक झाकून राहते किती दिवस. एक दिवशी तिचा तिचा पोट होतच असतं, हे का नाही. मग तसं बाबानं म्हशीचं वासरू सोडलं, म्हशीनं उलटा चक्कर मारली, पुन्हा अजून सोडलं. पण त्यानं त्या कासापाशी न्यायचं म्हशीच्या, असं कासाच्या जवळ न्यायचं, पुन्हा पाजवायचं. आणि ते वगारू प्याचच नाही त्यानं. अहो म्हातार एवढं रागात आलं. म्हणलं ओ महाराज, म्हणला तुम्ही जरा वट्यावर जा म्हणला, वरी मदत येऊ नका, तुमच्यामुळेच वगार असं बुजायला. मी आपलं गेलो मधामध्ये खुर्चीवर बसलो. म्हणलं बाप्पा काळाच्या करा बाबा, म्हणलं मी गेल्याच्या नंतर पुन्हा दूध काढा, जरा उशीर होईल. नाही ना तुम्ही थांबा म्हणला, हे दूध कसं, हे पेत कसं नाही म्हणलं. त्या वगाराच्याच मागा युकून धरलं, त्याचं मुंडकं धरलं, पुन्हा म्हशीच्या वया पैसे नेलं. अहो ते वगार पुन्हा जरा असं थांबलं, पुन्हा तिकून निघालं, म्हशीच्या पुढून तोंडाकून पुन्हा इकून पाठी मागायला बघितलं. म्हातारं एवढं रागात आलं. वारकरी बाबा आम्ही म्हणलं बाबा राहू द्याव, मी पण म्हटलं चलो म्हणलं गावाकडून पुन्हा घेऊ म्हणलं चहा. वगारू रागात आलं, महाराज बी पेटला. वगारू तिकून आलं की महाराज इकून गेलं की वगारू तिकून, दोघांची अशी लागली कळवण. अहो बाबा इकडे बघाले, काय दिसला, म्हातारी तिथं बसली. बाबानं दिलं बकेट फेकून. म्हातारी म्हणले अहो काय करला तुम्ही. म्हणला 1.5 घंटा झाला, इकून सोडलं की इकडं चालं, इकून सोडलं की इकडं चालं. मला काळडी गळ्यातली मार ज्या वगाराला ज्या आणली, बाप्पा दोयरी करून माळ वगाराला मारल्या बरोबर जे वगार जे असं फिरलं, जे पडलं तिथं वगारच पुन्हा उठलं नाही. आता मला सांगा, माळ घातली तुळशीच्या गळ्यामध्ये, वगाराला माळा घातली का आचरणबद्ध वागण्यासाठी घातली हो. मग असे भाविक देवाला आवडतात का. अहो जनावरांच्या आवडी बदलतात महाराज, माणसाच्या आवडी बदलतात, पण जगाच्या मालकाची आवड अजून बदलली नाही. म्हणून निळोबाराय म्हणतात बाबा रे, देवाच्या योग्यतेचा जर भाव अंतकरणामध्ये आला रे आला, भाविकाची आवडी देवा, त्या देवाला सगळे अंतकरणातले अहंकार सर्व काही निघून गेलेला झाला. स्वयमेव देवा व्यतिरिक्त त्याला काय आवडू नये. आणि अंतकरणामध्ये कोणत्या आशेमध्ये गुंतलेला नाही पाहिजे. असा जर भाविक असेल तर देवाला आवडतोय. हिंडीत या मागे पुढे त्या भक्ताच्या विश्वाचा मालक माग आणि पुढे राहून त्याचा सांभाळ करतोय. आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया.
बरोबर आहे म्हणतात बाबा, माग पुढं उभं टाकून सांभाळ करतोय विश्वाचा मालक. पण त्या योग्यतेचा भाव अंतकरणात असला तर कोणाचा माग थांबून सांभाळ केला, कोणाच्या पुढे थांबून सांभाळ केला. पायको पाठीशी घातला आपण पुढा आमा घाली पाटीकडे, आमा घाली पाटीकडे, आपण कळी कळाची भिडे, कळी कळाची भिडे, काय म्हणा आम्हा घरी पाटीकडे, आम्हा घरी आली पाटीकडे, आम्हा घाली पाटीकडे, आपण पाठीकडे. कळी काळाची भिडे. हा, भक्ताला पाठीमाग घालतोय आणि समोर येणारा किती काळासारखा जर आघात असला का नाही तो त्याचं निवारण करतोय. मला सांगायचंय ते अर्जुनाला आणि पांडवाला पायकू पाठीशी घातला. अहो पांडवाचं संरक्षण केलं पाठीमाग, त्याच्या पाठीमाग. जेव्हा पांडवाला अरण्यामध्ये जेव्हा वनवास भोगायला लागला होता का नाही, वनवासाला गेलते तेव्हा देव पाठीमाग होते. आणि जेव्हा कुरुक्षेत्रावर युद्ध लागलं होतं 9/2/18 दिवशी वधिले कौरव, जेव्हा कौरवाचं आणि पांडवाचं युद्ध लागलं तेव्हा पुढं झाला विश्वाचा मालक. आणि अर्जुनाला म्हणायचा, अर्जुना, कारण माय बापू भगवंताला कळालं होतं की या ठिकाणी आपण जर आता पाठीमाग थांबलो तर येणारा समोरचा बाण अर्जुनाला वाचू देणार नाही. वासुकी नावाचं अस्त्र सोडलेलं होतं त्या अर्जुनाला येऊ देणार. रथाच्या भोवताल फिरत होतं ना, ज्या दिवशी भगवंत त्या ठिकाणी रथाच्या खाली उठले, एक दिवस रथ पेटला होता, एवढ्या विद्या रथाच्या भोवताल फिरत होत्या. पाठीमाग थांबून हिंडेत या मागे पुढे नाशी कोडे सकळ, त्या ठिकाणी सांगतात महाराज, घरी दारी वसी हरी. कोणाच्या घरी थांबला? अहो त्या योग्यतेचा जर भाव अंतकरणामध्ये जर झाला त्याच्या घरी सुद्धा थांबतोय म्हणून. कोणाच्या घरी थांबले? हा, कावडीने पाणी. एकनाथ बाबाच्या घरची विश्वाच्या मालकाने त्या ठिकाणी द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी,
पाणी बरहारी कावडीने द्वारकेचे मूर्ती एकनाथा घरी द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी. पाणी वाहे हरी कावडीने. त्या ठिकाणी नाथबाबाच्या घरी कावडीने विश्वाच्या मालकानं पाणी भरावं. अहो पाणीच भरलं नाही. दत्त चोपदारी करीतसे पदारे करीतसे दत्त सोपदारे करीतसे निळामन मूर्ती एकनाथा घरी मन मूर्ती एकनाथा घरी निळामन मूर्ती एकनाथा घरी निळामन मूर्ती एकनाथा घरी दत्त चोपदारी करीतसे दत्त चोपदारी करीतसे दत्त चोपदारी करीतसे दत्त चोपदारी करीतसे. निळा म्हणे देव राबे त्याचे घरी दत्त चोपदारी करीतसे. माझे निळोबराय म्हणतात विश्वाच्या मालकानं चोपदार होऊन घरी दारी वशे हरी विश्वांबरी भावजा त्याच्या घराच्या समोर येऊन विश्वाच्या मालकानं चोपदारी कराव. आणि निळोबराय अभंगाच्या शेवटच्या कडव्यामध्ये सांगतात बाबा रे निळा म्हणे संदेह नाही. माझे निळोबराय म्हणतात ह्या गोष्टीचा तीळ मात्र मनात शंका धरू नका. सांगणारे कोण आहेत? निळोबराय. आणि सांगायलेत कोणाला? मनामध्ये शंका धरू नका. त्या योग्यतेचा जर भाव अंतकरणामध्ये निर्माण झाला रे झाला विश्वाचा मालक तुमचा माग पुढं उभं टाकून सांभाळ करील. कारण त्या योग्यतेचा भाव जर अंतकरणात असले तर भाविकाची आवडी देवा. निळा मनी संदेह नाही न भक्ता राग पाहे यावरी. जर यदा कदाचित संकट आलं रे आलं त्याला हाक मारल्या बरोबर किंवा नाही जरी हाक मारलं तर ते काळजी करूनच समोरच येऊन तापल्यावर कशाला संकट येईल. असा साधा सोपा तुम्हाला मी 4 कडव्याच्या अभंगाचा भाव तुमच्या पुढे ठेवला. भाव असाच असला असं काही नाहीये. ज्याच्या ज्याच्या बुद्धीप्रमाणे ज्याचा त्याचा अभंगाचा वेगळा भाव होऊ शकतोय असं. आता राहिलेल्या थोड्या वेळामध्ये उर्वरित काळामध्ये आपल्याला फक्त काय बघायचे आता भाविक बघायचे. सर्वांनी एकदा भजन करा विठाला मालकांना भक्ताचे काही काम केले आणि कोणाचे काम केले? ज्याच्या मनातला अहंकार मेव झाला स्वयमेव पांडुरंग. कारण भक्तायशी जाना जे देही उदास. ज्याच्या आशा संपल्यानं त्याच भक्ताचे काम केले अन्यथा कोणाचे नाहीत. विठाला महाराज नुसत्या भक्ताचेच केले नाही, पुरुषाचे केले, अर्जुनाचे केले, काही स्त्रियाचे केले. कोणाचं काम केलं? अहो विश्वाच्या मालकाच्या ठिकाणी एक स्त्री आली. महाराजांनी त्या स्त्रीनं सगळं काही समर्पित करून टाकलं देवाला. म्हणले बाबा मी आता पंढरपूरला आले म्हणे, मी जगाचा बाप पाहितला, आता मला दुसरं कोणी पाहण्याची इच्छा राहिली नाही. महाराज पंढरपूरला आलेली स्त्री डबल परत गावाकडे गेली नाही. लई लांबची नाही, आपल्या जवळची आहे बरं का. तुम्हाला सांगतो मी नंतर. तिचं गाव मूळ गाव सगळं खुला करून टाकतो. विस्काच्या मालकाच्या पुढे तिनं बघा त्या ठिकाणी भजन करावं देवाचं. पांडुरंग विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. एवढं भजन केलं, एवढं भजन केलं. विश्वाच्या मालकाला कळालं. बापरे म्हणले काय भजन गोड गात लेकरू. काय महाराज आता ती बाई जरी होती का मोठी ते का लहान लेकरू होतं.
विश्वाच्या मालकानं बघत राहावं, हे करावं. त्या ठिकाणी आणून समर्पित करून टाकलं. जगाच्या मालकानं त्या स्त्रीचं काय केलं? डोकं धुतलं. हो, नुसतं डोकं धुतलं नाही, विंचरलं सुद्धा. आईशा भक्ताची घरी, आईशा भक्ताची घरी, आईशा भक्ताची घरी, असे भक्ताची असे भक्ताची असे भक्ताची असे भक्ताची असे भक्ताची घरी असे भक्ताची घरी असे भक्ताची घरी असे भक्ताची घरी असे भक्ताचे घरी कामे न सांगता करी. देव विश्वाच्या मालकाच्या घरी राहतोय आणि त्याला काम सुद्धा सांगायची गरज नाही त्या भक्ताचं. माझा विषय कुठं चालू होता बाबा? डोकं विचारलं, इथं आलो होतो आहे का नाही मी, म्हणजे मजा कधी कधी लक्षात राहत नाही बरं का. डोकं विचारलं, कोणाचं कोणाचं विचारलं डोकं? असं मला इथं यायचं होतं, मग त्या स्त्रीचं डोकं विचारलं. अहो डोकंच नाही विचारलं बाबा. तुळशीचे वने जनी उकलित वेणी, हाती घेऊन या फणी डोई चोळी चक्रपाणी. विश्वाच्या मालकानं जण झाडलो करी जोडी झाडलो करी जोडी झाडलो करी जणी झाडलो करी जणी जणी झाडलो करी जोडी झाडलो करी जोडी झाडलो करी जणी झाडलो करी जोडी केर भरी चक्रपाणी क्या बात है केर भरी चक्रपाणी झाडलो करी जोडी झाडलो करी जोडी झाडलो करी जोडी झाडलो करी जोडी झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी. अहो जनाबाईनं तिथं झाडून काढल्याच्या नंतर आता मला सांगा, 14 माणसं होते बाबा घरामध्ये. मी विषयांतर करत नाही कारण थोडाच वेळ आहे म्हणून मी जरा धावत्या वेगात जाऊ लागलो. अहो जनाबाईनं झाडल्याच्या नंतर विश्वाच्या मालकानं केर भराव. काय अंत करणार भाव असेल जनाबाईची? अंतरीची घेतो गोडी. महाराज विश्वाच्या मालकानं वीट सोडून दिली, जनाबाईच्या मागं पुढं थांबलो. जनाबाई का? अहो एवढंच नाही, केर भरला नाही. जनाबाई दळण दळी जनाबाई
आणि पीठ असं पडलेलं जाताच्या भोवताल पीठ पडलेलं विश्वाच्या मालकानं भरून काढा. आणि देवाला विचारलं, देवा एकदा रुक्मिणी आई साहेब म्हणते देवाला, देवा म्हणे तुम्ही एवढं का म्हणे एखाद्या वेळेस तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येते देवा तुम्ही का तिंदा तिंदा माझी जणी माझी जणी माझी जणी माझी जणी करत राहतात. रुक्मिणी आई साहेबाचा प्रश्न आहे माऊली. अय अंगा असं प्रश्न कोणाचा आहे? रुक्मिणी आई साहेबाचा. विचाराले कोणाला? हरिभाऊजी. अय ते ना तिकडं बघू नका बापा म्हटलं माझ्याकडे बघा तुम्ही. विचारालेत कोणाला? देवाला. किती फोन केले बरं, मला वाट लागला मोबाईल बंद करून टाका. मग आता माझ्याकडे बघा जा जरासा थोडा वेळ राहिला आहे की नाही. जनाबाईला विश्वाची आई साहेब म्हणायले. देवा तुम्ही तिंदा तिंदा जनाबाईचं माझी जणी माझी जणी जगाच्या बापानं म्हणा कोणाला? रुक्मिणी आई साहेबाला. माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाणे. जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाणे. जात्याच्या मुखी घाली ते माझ्या जनीला नाही कोणी म्हणून वेणी घाली तसे म्हणून वेणी घाली तसे. जात्याच्या मुखी घाली मोत्याचे दाणे. जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाणे. जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे. क्या बात है. वा तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणी. क्या बात है. किती गोड गायलं बघा बरं. बघा ना एखाद्या वेळेस त्या अंतरीण मध्ये बघावं देवाला. एखाद्या वेळेस डोळे झाकून बघा विश्वाचा मालक कसा आहे ते. जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे. विश्वाच्या मालकानं जनाबाईला म्हणावं रुक्मिणी आई साहेबाला, रुक्मिणी माझ्या जनीला कोणी नाही ग. अहो विश्वाच्या मालक जनाबाईला सांगतात आणि डोळ्याच्या देवाच्या डोळ्यातून पाणी येतंय. काय जनाबाईवर देवाचं प्रेम असेल. कारण महाराजाच्या अभंगामध्ये त्याच योग्यतेचा भाव पाहिजे. भाविकाचे आवडी देवा भाविकाची आवडी भाविकाचे आवडी देवा भाविकाचे आवडी देवा. सेवा निज प्रभू करी सेवा निज प्रभू करी सेवा निज प्रभू करी सेवा निज भाविकाची आवडी आवडी देवा भाविकाची आवडी देवा भाविकाची आवडी देवा भाविकाची आवडी
भाविकाची आवडी देवा. किती अवघड चाल म्हणली बघा, ऐकतच भाव वाटू लागला की नाही का. भाविकाची आवडी, भाविकाची आवडी देवा. कधी कधी कानाला गोड लागलं का नाही, किती वेळ ऐका वाटतंय. त्याच्यामध्ये ताकद राहते बाबा. कोणाची तरी कृपा झाल्याशिवाय असलं प्राप्त होत नाही बरं का. महाराज म्हणाले अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये मला आपल्याला भाविक बघायचंय फक्त. आपण सगळं अभंग चापून बघितलाय, मला येते तसं सांगितलं. फक्त भाविक एवढंच आपण त्या योग्यतेचे आहेत का बघायचं आपलं आपलं सांभाळून. महाराज जगाचा मालक वनवासाला गेले रामचंद्र प्रभू, आणि विश्वाचा मालक वनवासाला गेल्याच्या नंतर एका अरण्यामध्ये त्याच्यासोबत काहीतरी कारणास्तव तो जगाच्या आई साहेबाला एका राक्षसानं, लंकेच्या रावणानं सीता हरण करून घेऊन गेले सीता साहेबाला. आणि घेऊन जात असतेच एका वाटेमध्ये काय झालं, सीताई साहेब जेव्हा किंकाळ्या करत टाकत होत्या, रामा रामा वाचवा मला, रामा दुष्ट राक्षस मला घेऊन जातोय, कुठे तुम्ही, कुठे गेला तुम्ही, रामा लवकर या. जेव्हा सीताई साहेब असं आकांत करीत होते ना, त्यावेळेस एका पक्षानं पाहितलं बाबा. पक्षानं, त्या पक्षाचं नाव आहे जटायू. आणि त्या जटायूनं बघितल्यानंतर विश्वाचा मालक त्या ठिकाणी कोणीतरी स्त्री आकांत करतो बघितला, खाड म्हणून आपल्या पर्वतावर उडान मारली. आणि उडान मारल्याच्या नंतर त्या राक्षस होता लंकाचा राजा, त्या रावणासोबत त्या ठिकाणी युद्ध सुरू केलं. त्या रावणाला विचारलं, अरे दुष्टा, माझ्या आई साहेबाला घेऊन जातोस तू, ना मर्दा, तुला जर सीता आई साहेबाला न्यायचं असेल तर ना मर्दा माझ्या सोबत युद्ध कर, मला मार, मला जिंकव, नंतर घेऊन जाय. जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत तुला सीता आई साहेबाला नेऊ देत नाही. म्हणायला कोण पा करू जटायू, काय निष्ठा असेल, काय भाव असेल, काय भोजन केलं असेल जगाच्या मालकाला. महाराज बराच वेळ युद्ध चाललं. युद्ध अतिशय टोकाला गेलं, आणि अतिशय टोकाला युद्ध गेल्याच्या नंतर एकोणेकाच्या मरणावर त्या ठिकाणी पडलेत. मला शेवटची शपथ घेऊन सांग, म्हणले तुझं मरण कशात आहे. त्यावेळेस जटायून सांगितलं, माझं मरण ज्यावेळेस माझे पंख उपटताल त्यावेळेस माझा काय प्राण निघून जाईल. मग मला रावणाला तुझं मरण कशात आहे. महाराज कपटी माणसं कधीच खरं बोलणार नाही, आहे का नाही. कारण कपटी माणसाविषयी जगाची आई साहेब जनाबाई काय म्हणली, धुंद झाला तुझा दरबार, आहे का नाही. अहो देवाला शिवाय बी दिल्या जनाबाईनं. निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्तिमान. अहो देवाचीच निंदा केली, देवाचीच काय केली, स्तुती केली. पण देव सोडून बाजूला गेले का, अजिबात नाही. काय जनाबाईनं म्हणाव, हे धुंद झाला तुझा दरबार, हे धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, हे धुंद झाला तुझा दरबार, 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 दरबार, दरबार. पुण्यवंत पातळी लोकिनीला दरिद्र तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान मानवीला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळ लोकी नेला. पुढं पुढं
दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. काय रे देवा, अरे पुण्य करणारा पाताळात नेऊन घातलास, जे लुबाडून चोऱ्या करतोय त्याचा मान वाढविलास, सत्यानं वागतोय त्याच्या महाग चोरट्या लुचांड्या लावून दिलास देवा. काय जोनाबाईनं देवाला बोला, अरे सत्य वागतोय त्याच्या महाग त्रास देतोस तू देवा. आणि लबाड लांडग आहे ना, लबाड लुचांड, त्याला लय जय जयकार. काल कलियुगाची दादा ऐकावी थोरी, कलियुगामध्ये ह्याचा तर जय जयकार आहे ना, विठाला मरण 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 आहे का नाही. त्या जटायूला विचारलं, तुझं मरण कशात, पंख उपटून टाकले का आपण. म्हणला मामा स्वाहा. महाराज लबाड बोलला. आता बघा, जगाच्या आई साहेबाला बचवण्यासाठी खरं बोलला का नाही जटे, मरण गेलं तरी चालेल पण खोटं नाही बोलायचं. महाराज रावणानं सांगितलं, अंगठा धरण्यासाठी जेव्हा जटायूनं उडी मारली तेव्हा जटायू अंगठ्यावर कोसून पडल्याबरोबर रावणानं दोन्ही पंख उपटले आणि फेकून टाकले, फाळले पंख जटायूचे. महाराज जटायूच्या अंतःकरणामध्ये दुःख झालं. महाराज जग अंतःकरणामध्ये भाव बी पाहिजे. भक्त होणं सोपं नाही महाराज, भक्ती ते कठीण, सुळावरील पोळी सोपी नाही भक्ती. देवा आशानं भेटायचा. आपण संसारामध्ये गुरपटून गेलो, बैल गाडी घोडा हत्ती हेते. महाराज म्हणतात धनवंता लागे आणि काय सर्व मान्यता आहे जगीत. पैसा जवळ राहत माणसाच्या, पैशाशिवाय कोण विचारते. पण एवढा नसून की आपण पैसा गोळा करून ठेवल्याच्या नंतर ते पैसा काय दुसरेच घेऊन जातात. आणि एवढं बी आपण गरिबी राहू नये की आपले लेकरं बाळ काय होतात, उपाशी मरतात. अहो इतकं सांगायचं मज. बघा ना, एक मारवाडी भजन आहे बाबा, लय गोड आहे, मला आवडते बर का. काय म्हणतात ते, मेरी गाड़ी मेरा बंगला मेरा पैसा सब तेरा, मैं तो पुतला हूँ सावरिया से, चाबी तेरे हाथ में लगी, मैं तो पुतला हूँ सावरिया से, चाबी तेरे हाथ में लगी, मेरा सोना मेरा चांदी मेरा सोना मेरा चांदी कर लिया है तेरी दीवानी, मैं तो पुतला हूँ सावरिया से, चाबी तेरे हाथ में लगी, मैं तो पुतला हूँ सावरिया से, चाबी तेरे हाथ में लगी. भजन है मारवाडी पण गायलंय कोणाचं, कृष्णाचं. ए सावरिया, ए भगवंता, मी पुतळा आहे रे एक, पण सगळं तुझ्या हातात आहे. मारा सूत्र दोरी तुझे हाती. जटायूनं विचारलं आणि जटायूनं विचारल्याच्या नंतर काय झालं, महाराज जटायूला काढून फेकून दिलं बाजूला. राम राम प्राण जातोय की काय की. आवाज दिला, राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम राम सीता राम राम राजा राम राम सीता राम राजा राम राम. आय म्हणा की आय बापू,
ते जटायू भजन करायला बर का. हा म्हणा राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. बघा बरं कसे रामनामाच्या नामाने पिटले तर आयो तुम्ही खाली काबू येणार. राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा. त्या ठिकाणी जटायू असणारा ते आपल्या धरणीवर पडलेला आहे. अशा अवस्थेमध्ये जगाच्या मालकाचं भजन करतोय जटायू. थोड्या वेळामध्ये जटायू प्राण देतोय की काय की सोडतोय की काय की. जटायूच्या अंतःकरणामध्ये एकच विचार होते की विश्वाचा मालक केव्हा येईल, केव्हा मला दर्शन देईल जगाचा मालक, कधी मी पाहिल रामाला. आणि त्या जगाच्या मालकाला सांगेल की भगवंता एका दुष्ट राक्षसानं सीतेच्या जगाच्या आई साहेबाला घेऊन गेले, पण माझा जर प्राण याच्यामध्ये जर गेला माझ्या भगवंताला कोण सांगत की विश्वाच्या मालकाच्या आई साहेबाला राजा रावणाने घेऊन गेलाय. क्या बात आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जटायू म्हणतोय भगवंताला भगवंता कधी येतात. भजन चालू आहे, मुखामध्ये नामस्मरण आहे. राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमो शिवाय. ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम जितेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी दैवं नमामि. ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राम. जटायू पडलेला आहे भूमीवरती. भगवंताचं भजन चालू आहे. आता प्राण जातोय की काय की. त्या जटायूचे होठ सुकलेले आहेत. आता कंठामध्ये प्राण राहिलेला आहे. पोरो जरा बसा ना रे. ऐ ऐ आ ऐ आय बापू तू तो का ते कुस्ती खेळायला येत. तुम्ही शांत बसा बरं. म्हटलं 15 मिनिटात मी कीर्तन संपणार आहे. हा जरा जरा 5 मिनिटं. जटायूला बा पडला रे खाली. जर रावणानं पंख उपटिले तर काय तुम्ही एकूण एकाला आपटाला तिथं. अवस्था कशी आहे. जटायूचा प्राण कंठामध्ये रोखलेला आहे. विश्वाच्या मालकाचं भजन चालू आहे बाबा. आणि अशा अवस्थेमध्ये भजन चालू असते. असू द्या असू द्या सगळे आपलेच आहेत. आपली माती आपली माणसं कुठं. पोरो शांत झोपा जरा. असं तुम्हाला इना द्यावं लागतं. इना त्याच्या पाऱ्यात मध्ये नाव घाला बरं सगळ्याची. रात्रभर ह्याच्याच मागे विना लावून द्यायचा.
हा आता मपलक मला काय माहित आहे, तुम्हाला माहित? आयो अरे तुमचे बॅनर बघू बघू मी पागल झालो ना रे. तुम्ही काय बापा बसले शांत, जाऊ द्या काय होत नाही. आनंद घेतला ना, टाळ्या बी वाजवल्या बरं काही ना, लय मस्त टाळ्या वाजवल्या. जटायूच्या कंठामध्ये प्राण रोखलेला आहे. विश्वाच्या मालकाचं भजन चालू आहे, डोळ्यातून अश्रू येतात. अशा अवस्थेमध्ये विश्वाचा मालक त्या ठिकाणी अरण्यामधून जातात. जाते वेळेस भजन चालू आहे, राम राम राम. लक्ष्मणाच्या कानावर आवाज पडला. विश्वाचा मालक लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मणा कोणाचा तरी आवाज येतोय रे, राम रामाचा ध्वनी येतोय. अशा अवस्थेमध्ये विश्वाचा मालक पुढं, लक्ष्मण पाठीमाग निघतात. समोर येतात, एक पाखरू पडलेलं आहे. विश्वाचा मालक जवळ आले. भगवंतानं जटायूला बघितलं, पंख उपटलेले आहेत, रक्ताच्या थारोळ्यामध्ये जटायू पडलाय. विश्वाच्या मालकानं त्या ठिकाणी जटायूला जवळ घेतलं. जटायू जटायू कोणी केले रे वागा तुझी हाल? राम राम. भजन चालू आहे. अशा अवस्थेमध्ये विश्वाचा मालक जटायूला मांडीवर घेतलं, विचारलं, जटायू? पाठीवरून हात फिरवला. जटायूच्या वेदना कमी झाल्या. विश्वाच्या मालकानं जटायूला जवळ घेतलं आणि विचारता, जटायू एका मिनिटामध्ये तुझी सगळी पंख काढतो रे, काळजी करू नको. त्यावेळेस जटायू म्हणते, भगवंता तुम्ही मला आयुष्य भरपूर देताल, आणखी मी किती भरारी मारल, कुठवर बी जाईल, माझं शरीर पुन्हा निर्माण करताल तुम्ही, माझे पंख फुटताल, इतका आशीर्वाद देताल. पण ज्या वेळेस कधी ना उपजली या पिंडा मरण सांगा, ते जन्माला आलेला जीव एक दिवस काय होणार आहे बाबा? मरण पावणार आहे. आणि मरण पावल्याच्या नंतर काय? पण ज्या वेळेस मला तुम्ही आज आयुष्य वाढवून देताल ना, पण ज्या वेळेस माझ्या जायची वेळ होईल ना, हे प्रसंग पुन्हा येणार नाही. कोणता? आज जे आहे ते. जटायूला कुठे घेतलं होतं विश्वाच्या मालकानं? मांडीवर देवा, तेव्हा तुम्ही नसताल गड्या. आता आपल्याला काही नको, कारण महाराज देवाचा जन्म घातलेला जीव कोणाच्या कारणी लागा? देवाच्या. आता माझं जीवन तुमच्या कार्याला लागले भगवंता, आता मला काही अपेक्षा नको. विश्वाच्या मालकानं जटायूला मांडीवर घ्यावं, डोळ्यातून पाणी मारावं. कारण का सांगालेत? भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. करे सेवा निज पाळते, करी सेवा निज म्हणते, करी सेवा निज प्रीते, करी सेवा निज प्रीते, करी सेवा निज प्रीते, करू सेवा. भाविकाची आवड देवा, भाविकाची आवड देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. करी सेवा निज करी सेवा निज पे हिंद दया मागे पुढे, हिंद दया मागे पुढे. करी सेवा मागे पुढे, करी सेवा निज प्रती, हिंद दया मागे पुढे, हिंद दया मागे मागे पुढे, मागे
सेवेला तिसरा भाव 5 मिनिटात ठेवताना सेवेला पूर्ण विराम देवता आहे का नाही. तिसरा भाव सांगतो तुम्हाला मी. जेव्हा भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये खोड्या केल्या आणि सगळ्याला कंटाळाला, सगळे गोकुळचे लोक म्हणले यशोदे गोकुळी राहावे का जावे. सगळ्या गोकुळचे लोक भगवंताचं घराणं घेऊन गोकुळामध्ये जेव्हा यशोदा मातेकडे जातात ना, तर त्यावेळेस भगवंताच्या सगळ्या खोड्या लक्षात आल्या. यशोदा आई म्हणली कृष्णा आता तुझे बक्कल नाटक झाले, म्हणले तू आधी कुठं जा आता. अरण्यामध्ये वनामध्ये आपल्या गाई गोपाळाला घेऊन सोबत जा, गाई घेऊन चारायला जा. मी भाव सांगालो तुम्हाला. शेवटचा त्या ठिकाणी पुरावा देतून सेवेला पूर्ण विराम देणार आहे. आणि भगवान निघाले. कुठे निघाले? वृंदावनेमध्ये. पावा घोंगडी घेऊन चाले भगवान चलतात पुढं. आणि अशा अवस्थेमध्ये सगळे गोपाळ गोपी घेऊन गेले अरण्यामध्ये. कारण भगवंताला एकच त्या ठिकाणी सगळ्या गवणीला वाटत कधी पाहू भगवंताला, कधी जावं, कधी त्या ठिकाणी वृंदावनी. कैसी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवितो काना गबाई बाई वाजवितो काना. कैसे जाऊ वृंदावना वृंदावना, कैसी जाऊ वृंदावना वृंदावना, कैसी जाऊ वृंदावना. मुरली वाजवी तो काना, मुरली वाजवी तो काना, मुरली वाजवी तो काना, काना 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 काना. कैसी जाऊ वृंदावना वृंदावना, कैसी जाऊ वृंदावना वृंदावना, कैसी जाऊ वृंदावना. मुरली वाजवीत गाणा, मुरली वाजवीत गाणा, गाणा 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 कैसे जाऊ वृंदावना वृंदा, कैसे जाऊ वृंदावना वृंदावन. कारण गोपिकेचं घरी मनच लागत नव्हतं बाबा. म्हणायचं काय आता कवा जाईल. कारण का पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तीन वेदील तीन वेदील तीन वेदील मना, तीन वेदील तीन वेदील तीन वेदील मना. पाहिला पाहिला अवस्था मनामध्ये तिने वेदील म्हण, तिने वेदील म्हण, तिने वेदील म्हण, तिने वेदील म्हण, मन मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, नंदाचा नंदन, नंदाचा नंदन. रात्रभर चलत तरी कमी नाही. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. त्या गवळीला वाटायचं आता भगवंत वृंदावनामध्ये गेलेत, गाई गोपाळ सोबत घेऊन गेलेत. कधी बघेल मी, कधी जाईल. आणि पण जाण्यासाठी कारण बी काय नाही ना. कारण घरून जर विचारून न गेलता गेलं तर सासू मारील ना, धिपली ना. सासरा विचारेल कुठे गेलती का सुनबाई, सासूबाई विचारेल काय करायली का घरामध्ये. महाराज त्यानं कसं करायचं, लहान लहान लेकर होते ना, बद 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 लेकराला मारायचं. आणि मारायचं लेकर रट्टावून चिरकू लागले की आत्या ओ आत्या काय ग लेकराला कामून मारायला सुनबाई तुम्ही, लेकराने काय खोडी केली, तुम्ही जरा शांत बसा. आणि तुम्ही कसं करा, पाणी आणायला कुठं जा, यमुनेला जा.
मी लेकराला सांभाळते. महाराज त्याला जाव वाटायचं तरी कुठं यमुनेला, कारण पाण्याला गेल्याच्या नंतर भगवंताला पाहायला भेटतंय ना. काय जीव भगवंताविषयी काय जीव असेल, काय प्रेम असेल त्यांचं. कारण त्यानं कसं करायचं, त्या रानाच्या बुडाला काय करायचं, रांजण बुडामध्ये फोडायचा. आणि रांजण बुडात किती पाणी भरलं तर काय होतं ते पाणी सांगा की मामा, कुठं जायचं, खाली जायचं ना. कारण खाली पाणी गेल्याच्या नंतर त्याला वाटायचं की आता काय काय भगवंताला पाहण्यासाठी आपल्याला जायला भेटतंय. आणि पाहण्यासाठी जायला भेटले की काय म्हणायची तिथं, काय करू बाई कोणाला सांगू हरिनामाची सांगडा, काय करावं कसं जावं. कारण त्याच्या काय डोक्यावरती काय हरिण भगवंताला पाहायला जायचे. आणि अशा अवस्थेमध्ये वृंदावनी धेनू भगवंतानं ते काय बासरी वाजवायची. आणि बासरी वाजच्या विसरल्या काम धंदा, सासू सासऱ्याची नाही आहारे सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली, आहारे सावळिया वाजवली वाजवली मुरली, आहारे सावरिया ऐशी वाजवली वाजवली मुरली, आहारे सावरिया ऐशी वाजवली वाजवली मुरली. तुझ्या मुरलीचा ध्वनी कल्पित पडला कानी, विव्हळ झाले अंतकरणी मी घर धंदा विसरले, आहारे 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 सावळिया वाजवली वाजवली मुरली, आहारे सावळिया वाजवली वाजवली मुरली, आहारे सावरिया ऐशी वाजवली वाजवली मुरली, आहारे सावरिया वाजवली वाजवली मुरली. आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली. त्या गोपिका म्हणायच्यात भगवंता कशी वाजवली तुझ्या मुरलीचा ध्वनी, अकल्पित पडला कानी, विवळ झाले अंतकरणी मी घरधंदा विसरले, आहार सावळिया आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली, आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली. अशी गोड भगवंतानं मुरली वाजवायची. आणि त्या गोपिका आय कैसी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवितो काळा, काय करू बाई कोणाला सांगू हरिनामाची सांगडा. त्या गोपिका म्हणायची काय करा, त्या भगवंतावर जीव लावला पाहावं वाटतंय. काय म्हणतात भगवंताची मूर्तच अशी होती, पाहिली या वेद लावी वैशे जीवी जडून, असा तो गोड भगवंत त्या गोपिकांना अंतकरणामध्ये घेतला. महाराज एवढाच घेतला नाही, भगवंताविषयी तेवढं प्रेम होतं. ज्या वेळेस भगवंत मथुरेला निघाले कंस मामाच्या इकडं, त्यावेळेसची अवस्था बघा ना. अक्रूरा चांडाळा तुझ कोणी धाडिले, का घात करू आला शिवदशी गोपिळा, या नंदाचे
देव बोल्या क्रूराशी वेगी हाकिरे रतासी या गोपिकाच्या शोकाशी न मदन पाहावयाशी. भगवंत म्हणाले अक्रूरा लवकर रथ आण. महाराज किती अवस्था होईल ते. अहो जमिनीवर गडबडायला लागले, इतके देवाविषयी भाव होता अंतकरणामध्ये. त्यावेळेस भगवत बघितला भगवंतानं, आणि भगवंत त्या ठिकाणी तो भाव बघून विश्वाच्या मालकामध्ये डोळ्यात होता. कारण का भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती. हिंडे तया मागे पुढे नाशी पुढे सकळ घरी दारे वशारे. विश्वांबरे भावजा निळा म्हणे संदेह नाही. भक्ता पाहे यावरी निळोबा राहे म्हणतात बाबा रे. त्या अंतकरणाचा अंतकरणामध्ये भाव ठेवा. विश्वाचा मालक त्या ठिकाणी धावत पळते. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. वेळ संपलाय. आणि योगावगा ज्याने मला कीर्तनासाठी फोन केला आमचे हरिभाऊजी असतील, बाबूराव भाऊजी कुठे गेलेत की एक तुम्ही दिसालेत. बाबूराव भाऊजी कुठे गेले असं आहे का बाप्पा. जाऊ द्या. मंदिरामध्ये सगळेजण मी सगळ्याचे स्टेटस पाहितल्या. सगळ्याला भाऊजीने 2-3 वेळेस फोन केला. म्हटलं म्हणे या चहा पिऊन जा. ओमकार भाऊजी असतील सगळे तेव्हा ते तरी आता बाकीचे सगळ्याचे नाव घेतले आणि सगळ्याच्या चरणी झाले. काही येडी वाकुडी लेकुराचे बोल करीती नवल माय बाप. काही एखादा शब्द जर चुकून तोंडातून घेतला असला तर मोठ्या अंतकरणानं माफ करा. त्याच्यावर पांघरून न टाका. जे असेल ते विश्वाच्या मालकाचं म्हणा, भगवंताचं असेल. समजा मोतीराम महाराज, मारुती महाराज, कोणजी बापू सर्वांच्या संतांच्या असेल. बोलत आपुलिया बळे नाही मी बोलत सत्य कृपावंत वाचा त्याची. महाराज कीर्तनाचा कोणता काय असं काय एवढा काय अभ्यास बी नाही. मी तुमचं मन समाधान करू शकत नाही. कारण काल सप्त्याला सुरुवात झाली. पण काहीतरी या मातीशी नाळ असणार तुमच्या सर्वांचं दर्शन झालं. आणि योगायोगानं आता गाव बी स्थलांतर झाले थोडीफार. तुम्ही आम्ही खेडीमेडी सर्वजण येऊन कार्यक्रम गोड असा साजरा करा. झालेली जेव्हा हनुमंतराया या ठिकाणी गंगा मातेच्या चरणी आईच्या चरणी समर्पित करतो. गुरुवारी अच्युतानंदजी महाराज दस्तापूरकर यांच्या चरणी समर्पित करतो. वडील झाडाच्या चरणी लहान तोंडी मोठा घास घ्यायचा प्रयत्न केला असेल तर सर्वांनी उदार अंतकरणानं माफ रागा. एकदा सर्वांनी भजन करा. तुकाराम 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 तुकाराम